महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। अंबरनाथमध्ये कारवाई सुरू असताना फेरीवाल्यांनी पालिका कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडलाय। छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एका फळ विक्रेत्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराज चौकात फेरीवाले 3 रांगा लावून बसत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता। यावर पालिकेनं कारवाईचा बडगा उगारत फेरीवाल्यांना हटवण्यास सुरुवात केली। याच कारवाई दरम्यान एका फळ विक्रेत्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फेरीवाल्यांवरील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे। शिवाजीनगर पोलीसच्या हद्दीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे। त्या सदर ठिकाणी बरेचसे फेरीवाले बसलेले असतात आणि नगरपालिकेने त्यांना हटवण्याची कारवाई चालू केलेली आहे 2 दिवसापासून। तर काल त्यांच्यामध्ये त्या फेरीवाल्यांना हटवत असताना काहीतरी वाद झालेला होता। ते फेरीवाले अंगावर वगैरे धावून आले होते। त्यामुळं नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे। त्यावरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांची तशी मोहीम खूप चांगली आहे आणि ती कंटिन्यू त्यांनी चालू ठेवा। इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।